श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. स्वामी महाराजांच्या चरणी माझा मनापासून नमस्कार. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आजचा हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि माझी तुम्हा सर्व स्वामी भक्तांना एक छोटीशी विनंती आहे, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण कदाचित आज स्वामी तुमच्या मनातीलच एखाद्या प्रश्नाचे उत्तर या शब्दांमधून तुम्हाला देणार आहेत. कदाचित तुमच्या आयुष्यातील एका नव्या सुरुवातीची ही वेळ असेल, त्यामुळे हा संदेश मध्येच सोडू नका. स्वामी म्हणतात, ज्याच्या मनात इतरांसाठी प्रेम असते, जो आपल्या माणसांसाठी सतत धावत असतो, जो स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून दुसऱ्यांचे आयुष्य सुखी करण्याचा प्रयत्न करतो, त्यालाच अनेकदा लोक सर्वात जास्त त्रास देतात. तुम्ही हे कधी अनुभवले आहे का? तुम्ही एखाद्यासाठी मनापासून उभे राहता, त्याच्या अडचणीच्या काळात त्याला साथ देता, त्याच्यासाठी वेळ देता, पैसा देता, तुमची मेहनत देता, तुमची झोप देता, तुमची शांतता देता, पण जेव्हा तुमच्यावर संकट येते तेव्हा त्याच लोकांकडे तुमच्यासाठी वेळ नसतो. कधी कधी तर ज्यांच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो, तेच लोक आपल्या विश्वासाचा गैरफायदा घेतात. ज्यांच्यासाठी आपण सर्वस्व पणाला लावतो, तेच आपल्याला दुखावतात. आणि मग मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो, मी इतके चांगले करूनही माझ्याच वाट्याला हे दुःख का? स्वामी म्हणतात, त्या प्रश्नाचे उत्तर शोधताना स्वतःला दोष देऊ नका. तुमची चांगुलपणाची वृत्ती ही तुमची कमजोरी नाही. पण आता एक गोष्ट शिकण्याची वेळ आली आहे, चांगले रहा, पण स्वतःला विसरून नाही. तुम्ही आयुष्यभर प्रत्येकासाठी जगलात. आई वडिलांसाठी, मुलांसाठी, कुटुंबासाठी, मित्रांसाठी, नातेवाईकांसाठी. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू यावे म्हणून तुम्ही कितीतरी वेळा स्वतःचे अश्रू लपवले, स्वतःच्या इच्छा मारल्या, स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवले. पण स्वामी म्हणतात, आता वेळ आली आहे स्वतःकडे पाहण्याची. हा श्रावण महिना तुमच्यासाठी केवळ एक महिना नाही, हा स्वतःला पुन्हा उभे करण्याचा संकल्प करण्याचा काळ आहे. मागे जे झाले ते झाले. कोणाने फसवले, कोणाने सोडले, कोणाने तुमची किंमत केली नाही, या सगळ्याचा हिशोब मनामध्ये घेऊन बसू नका. कारण तुमचे आयुष्य अजून संपलेले नाही. ज्या व्यक्तीने तुम्हाला खाली खेचले, त्याच्याशी भांडण्यात तुमची शक्ती खर्च करू नका. त्याला उत्तर देण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे स्वतःला इतके सक्षम बनवा की उद्या तुमच्या यशाकडे पाहून त्याला तुमच्यावर केलेल्या अन्यायाची आठवण यावी. पण स्वामी म्हणतात, हे यश दुसऱ्याला दाखवण्यासाठी मिळवू नका, स्वतःसाठी मिळवा. तुमच्याकडे पैसा असावा, पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे आत्मविश्वास असावा. तुमच्याकडे मोठे घर असावे, पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्या घरात मनःशांती असावी. तुमच्याकडे अनेक माणसे असावीत, पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या सोबतीने तुम्ही आनंदी राहायला शिकले पाहिजे. आयुष्यात एक वेळ अशी आणा की तुम्हाला कोणाच्या मान्यतेची गरज भासणार नाही. कोणी तुमचे कौतुक केले म्हणून तुम्ही मोठे होऊ नका आणि कोणी तुमची निंदा केली म्हणून तुम्ही छोटे होऊ नका. लोकांचे मत बदलत राहते. आज जे तुमची स्तुती करतात तेच उद्या टीका करतील. आज जे तुमच्यासोबत आहेत ते उद्या दूर जातील. पण एक व्यक्ती शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहणार आहे, ती म्हणजे तुम्ही स्वतः. म्हणून स्वतःला मजबूत करा. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक म्हणजे स्वतःवर केलेली मेहनत. तुम्हाला काही शिकायचे असेल तर शिका. एखादे काम सुरू करायचे असेल तर सुरू करा. छोटा व्यवसाय करायचा असेल तर छोट्यापासून सुरुवात करा. नोकरीसाठी प्रयत्न करायचे असतील तर रोज प्रयत्न करा. तुमचे शरीर, तुमचे ज्ञान, तुमचे कौशल्य, तुमचा आत्मविश्वास यांच्यावर काम करा. कारण परिस्थिती बदलण्यासाठी नेहमी मोठ्या संधीची गरज नसते. कधी कधी फक्त एक छोटा निर्णय पुरेसा असतो. आता मी स्वतःसाठी जगणार, हा एक निर्णय तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात काही लोक फक्त शिकवण देण्यासाठी आले होते. त्यांनी तुम्हाला सोडले म्हणून दुःखी होऊ नका. त्यांनी तुम्हाला एक धडा दिला आहे. त्यांनी तुमचा विश्वास तोडला असेल, पण त्यातून तुम्हाला लोक ओळखायला शिकवले. त्यांनी तुमची किंमत केली नसेल, पण त्यामुळे तुम्हाला स्वतःची किंमत समजली. म्हणून ज्यांनी तुम्हाला दुखावले त्यांच्याबद्दल मनामध्ये द्वेष ठेवू नका. त्यांना माफ करा, पण पुन्हा त्याच जागी स्वतःला उभे करू नका. माफ करणे म्हणजे पुन्हा त्याच व्यक्तीवर डोळे बंद करून विश्वास ठेवणे नाही. माफ करणे म्हणजे त्या व्यक्तीला तुमच्या मनावर राज्य करण्याची संधी न देणे. आजपासून स्वतःच्या मनाला सांगा, माझ्या आयुष्याचा निर्णय आता माझ्या भीतीने नाही, तर माझ्या ध्येयाने होईल. कितीही अडचणी आल्या तरी थांबू नका.
तुमची परिस्थिती आज कठीण असेल, पण ती कायमची राहणार नाही. आज तुमच्या हातात काहीच नसल्यासारखे वाटत असेल, तरी तुमच्याकडे एक गोष्ट नक्की आहे, पुन्हा सुरुवात करण्याची ताकद. स्वामींच्या कृपेने जेव्हा मनुष्य पुन्हा उभा राहतो, तेव्हा त्याला कोणीही सहज खाली खेचू शकत नाही. तुम्ही खूप रडलात असेल, खूप सहन केले असेल, अनेक रात्री विचार करत जागे राहिला असाल. माझ्याच बाबतीत असे का, असा प्रश्न स्वतःला विचारला असेल. पण आता अश्रू पुसा, कारण स्वामी म्हणतात, तुमची कथा इथे संपत नाही. तुमच्या आयुष्यात अजून एक सुंदर अध्याय लिहायचा बाकी आहे. हा महिना तुमच्यासाठी नव्या सुरुवातीचा ठरो. आजपर्यंत जे जमले नाही ते उद्यापासून जमवण्याचा प्रयत्न करा. आजपर्यंत ज्यांनी तुम्हाला कमी लेखले त्यांना सिद्ध करण्यासाठी नव्हे, तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुढे चला. दररोज स्वतःला कालपेक्षा थोडे चांगले बनवा. कालपेक्षा आज थोडे जास्त शिका. कालपेक्षा आज थोडे जास्त काम करा. कालपेक्षा आज थोडे जास्त धैर्य दाखवा. आणि सर्वात महत्त्वाचे, कालपेक्षा आज स्वतःवर थोडा जास्त विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, तुम्ही किती वेळा पडला हे महत्त्वाचे नाही, प्रत्येक वेळी होऊन तुम्ही पुन्हा किती ताकदीने उभे राहता हे महत्त्वाचे आहे. तुम्हाला कोणीतरी सोडून गेले असेल तर स्वतःला संपवू नका. तुम्हाला कोणीतरी नाकारले असेल तर स्वतःची किंमत कमी करू नका. तुम्हाला कोणीतरी फसवले असेल तर प्रत्येक माणसावरचा विश्वास संपवू नका. फक्त एवढे शिका, पुढच्या वेळी स्वतःला आधी ओळखा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय घेताना स्वतःला एक प्रश्न विचारा, यामुळे माझे आयुष्य पुढे जाणार आहे का? जर उत्तर हो असेल तर पुढे चला. जर उत्तर नाही असेल तर धैर्याने थांबा. कारण प्रत्येक गोष्ट टिकवून ठेवणे म्हणजे नाते जपणे नाही. कधी कधी चुकीच्या गोष्टी सोडून देणे हे सुद्धा स्वतःवरचे प्रेम असते. स्वामी समर्थ महाराज सांगतात, ज्याला तुमची किंमत नाही, त्याच्यासमोर तुमची किंमत सिद्ध करण्यात आयुष्य वाया घालवू नका. तुमची किंमत तुमच्या कृतीमध्ये आहे, तुमच्या संस्कारांमध्ये आहे, तुमच्या मेहनतीमध्ये आहे, तुमच्या धैर्यामध्ये आहे. आजपासून स्वतःसाठी वेळ काढा. तुमच्या स्वप्नांसाठी वेळ काढा. तुमच्या कुटुंबासाठी वेळ काढा. तुमच्या आरोग्यासाठी वेळ काढा. तुमच्या मनःशांतीसाठी वेळ काढा. आणि रोज स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करा, स्वामी, मला दुसऱ्याला हरवण्याची शक्ती नको, स्वतःला जिंकण्याची शक्ती द्या. ही प्रार्थना मनापासून करा, कारण जग जिंकण्यापूर्वी स्वतःच्या मनावर विजय मिळवणे गरजेचे आहे. आज तुमच्याकडे पैसा नसेल, परिस्थिती तुमच्या बाजूने नसेल, लोक तुमच्यासोबत नसतील, तरीही तुम्ही सुरुवात करू शकता. एक छोटा प्रयत्न करा. एक नवीन कौशल्य शिका. एक चुकीची सवय सोडा. एक चांगली सवय सुरू करा. एक ध्येय ठरवा आणि त्या ध्येयासाठी रोज एक पाऊल पुढे टाका. स्वामी तुमच्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाचे साक्षीदार आहेत. कदाचित आज तुमच्या प्रयत्नांचे फळ मिळत नसेल, पण म्हणून प्रयत्न थांबवू नका. बी पेरल्यानंतर लगेच झाड होत नाही. मातीखाली काही काळ शांतपणे प्रक्रिया सुरू असते. त्याच्याप्रमाणे तुमच्या आयुष्यातही काहीतरी घडत असते, जे तुम्हाला अजून दिसत नाही. म्हणून विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा. एक दिवस असा नक्की येईल की आज ज्यासाठी तुम्ही रडत आहात, त्याच गोष्टीकडे मागे वळून पाहताना तुम्ही म्हणाल, स्वामी, त्यावेळी मला समजले नव्हते, पण तुम्ही मला त्या परिस्थितीतून बाहेर काढून माझ्यासाठी काहीतरी चांगलेच ठेवले होते. म्हणून हा श्रावण महिना मनापासून स्वीकारा. जुने दुःख सोडा. जुनी भीती सोडा. जुन्या अपमानाच्या आठवणी सोडा. ज्यांनी तुम्हाला दुखावले त्यांना मनातून मुक्त करा आणि स्वतःला एका नव्या प्रवासासाठी तयार करा. स्वामी म्हणतात, आता स्वतःला इतके उंच घेऊन जा की तुमचे डोके गर्वाने नाही, तर आत्मविश्वासाने वर राहील आणि कोणाच्याही अन्यायापुढे तुम्हाला झुकावे लागणार नाही. तुमचे आयुष्य सुंदर होऊ शकते. तुमची परिस्थिती बदलू शकते. तुमची स्वप्ने पूर्ण होऊ शकतात. पण त्यासाठी आजपासून सुरुवात करावी लागेल. उद्याची वाट पाहू नका. योग्य वेळ येण्याची वाट पाहू नका. कोणी मदत करेल याची वाट पाहू नका. जिथे आहात तिथून सुरुवात करा. ज्याच्याकडे आहे त्यातून सुरुवात करा. आणि जितके शक्य आहे तितके करा. स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी आहेत, असा विश्वास मनात ठेवून पुढे चला. आणि शेवटी एवढेच लक्षात ठेवा, तुम्ही फक्त इतरांसाठी जन्माला आलेले नाही. तुमच्या स्वतःच्या आयुष्यालाही अर्थ आहे. तुमच्या स्वप्नांनाही किंमत आहे. तुमच्या आनंदालाही महत्त्व आहे. तुमच्या मनःशांतीलाही महत्त्व आहे. म्हणून या महिन्यापासून एक नवीन संकल्प करा. मी स्वतःला हरवणार नाही. मी माझ्या स्वप्नांना सोडणार नाही. मी माझ्या मेहनतीवर शंका घेणार नाही.
मी भूतकाळात अडकून राहणार नाही. मी कोणाच्या विश्वासघातामुळे माझे भविष्य खराब करणार नाही. मी स्वतःसाठी उभा राहीन. मी स्वतःला घडवीन आणि स्वामींच्या आशीर्वादाने माझे आयुष्य नव्याने सुरू करीन. श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या प्रत्येक संकटाला सामर्थ्य देवो. तुमच्या घरात सुख, समाधान, आरोग्य, समृद्धी आणि सकारात्मकता नांदो. तुमच्या मनातील चिंता दूर होवोत आणि तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळो. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर तो फक्त स्वतःपुरता ठेवू नका. ज्याच्या आयुष्यात सध्या संघर्ष सुरू आहे, ज्याला या क्षणी धीराची गरज आहे, अशा एका व्यक्तीपर्यंत हा संदेश नक्की पोहोचवा. आणि स्वामी समर्थ महाराजांवर तुमचा विश्वास असेल तर मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या पाठीशी आहेत. फक्त थांबू नका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि नव्या आयुष्याची सुरुवात आजपासून करा. माझ्या स्वामी भक्तांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आयुष्यात तुमच्यासोबत जे काही घडते त्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा एक अर्थ असतो. काही माणसे तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येतात, तर काही माणसे तुम्हाला धडा शिकवून जातात. काही नाती तुम्हाला आधार देतात, तर काही नाती तुम्हाला स्वतःची ताकद ओळखायला शिकवतात. त्यामुळे तुमच्या आयुष्यातून एखादी व्यक्ती निघून गेली म्हणून तुमचे आयुष्य थांबवू नका. कदाचित स्वामींनीच त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यातून दूर केले असेल, कारण पुढचा प्रवास तुम्हाला एकट्याने करायचा होता. कदाचित तुम्ही ज्या व्यक्तीला तुमचा आधार समजत होतात, ती व्यक्तीच तुमच्या प्रगतीच्या मार्गातील अडथळा बनली होती. आणि म्हणूनच स्वामींनी तुमच्या आयुष्यातील काही दरवाजे बंद केले. आपल्याला बंद झालेला दरवाजा दिसतो, पण स्वामींच्या कृपेने उघडणारा नवीन दरवाजा आपल्याला अजून दिसत नसतो. म्हणून दुःखी होऊ नका. आज तुमच्या आयुष्यात जे संपले आहे त्यासाठी रडत बसण्यापेक्षा उद्या तुमच्या आयुष्यात काय निर्माण करायचे आहे याचा विचार करा. कारण भूतकाळ बदलण्याची ताकद कोणाकडेही नाही, पण भविष्य घडवण्याची ताकद तुमच्या हातात आहे. स्वामी म्हणतात, ज्यांनी तुमचा हात सोडला त्यांच्याकडे पाहत बसू नका. ज्यांनी तुमचा हात धरला आहे त्यांची किंमत ओळखा. आणि सर्वात आधी स्वतःचा हात स्वतः घट्ट पकडा. कधी कधी आपण दुसऱ्यांकडून इतके प्रेम आणि आधार मागत राहतो की स्वतःवर प्रेम करायलाच विसरतो. कोणीतरी फोन करावा म्हणून वाट पाहतो. कोणीतरी आपली चौकशी करावी म्हणून वाट पाहतो. कोणीतरी आपल्याला समजून घ्यावे म्हणून वाट पाहतो. पण स्वामी म्हणतात, दुसऱ्याने तुम्हाला समजून घेण्याची वाट पाहू नका. आधी स्वतःला समजून घ्या. तुम्हाला काय हवे आहे, तुम्हाला कुठे पोहोचायचे आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टी बदलायच्या आहेत, तुमच्या मनातील कोणती भीती तुम्हाला थांबवत आहे, हे प्रश्न स्वतःला विचारा आणि मग शांतपणे स्वतःच्या आयुष्यावर काम सुरू करा. लोक बोलतील, लोक हसतील, लोक म्हणतील, तुझ्याकडून हे होणार नाही. पण लक्षात ठेवा, तुमच्या स्वप्नांची जबाबदारी त्या लोकांची नाही. तुमच्या आयुष्याचा भार त्यांच्या खांद्यावर नाही. त्यामुळे त्यांच्या शब्दांवर तुमचे भविष्य ठरवू नका. आज जे लोक तुम्हाला कमजोर समजत आहेत त्यांना उत्तर देण्याची गरज नाही. तुमची मेहनतच एक दिवस तुमचे उत्तर बनेल. शांत राहा, काम करत राहा, स्वतःला घडवत राहा आणि तुमच्या यशाचा आवाज इतका मोठा होऊ द्या की तुम्हाला स्पष्टीकरण देण्याची गरजच पडू नये. माझ्या स्वामी भक्तांनो, प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात एक अशी वेळ येते जेव्हा त्याला स्वतःचा निर्णय घ्यावा लागतो. एकतर तो परिस्थितीसमोर हार मानतो किंवा परिस्थिती बदलण्याचा निर्णय घेतो. आज कदाचित तुमच्या समोरही अशीच वेळ आली आहे. तुम्ही खूप दिवस इतरांसाठी जगलात, आता स्वतःसाठी जगायला शिका. तुम्ही खूप दिवस दुसऱ्यांच्या चुका माफ केल्या, आता स्वतःच्या चुका स्वीकारून स्वतःला सुधारायला शिका. तुम्ही खूप दिवस दुसऱ्यांना संधी दिल्या, आता स्वतःला एक संधी द्या. तुम्ही खूप दिवस दुसऱ्यांच्या स्वप्नांना आधार दिलात, आता तुमच्या स्वप्नांना आधार द्या. ही स्वार्थी वृत्ती नाही, ही स्वतःची काळजी आहे. आणि स्वतःची काळजी घेणे म्हणजे इतरांना विसरणे नव्हे. उलट स्वतः मजबूत झालात तर तुम्ही तुमच्या जवळच्या माणसांसाठी आणखी चांगले उभे राहू शकता. पण एक फरक लक्षात ठेवा, सेवा करा पण स्वतःचे अस्तित्व गमावून नाही. प्रेम करा पण स्वतःचा अपमान सहन करून नाही. नाती जपा पण स्वतःची शांतता विकून नाही. मदत करा पण प्रत्येक वेळी स्वतःचे नुकसान करून नाही. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, मर्यादा ओळखणारा माणूसच खऱ्या अर्थाने स्वतःचा आदर करायला शिकतो. म्हणून आता तुमच्या आयुष्यात काही सीमा ठरवा. जिथे तुमचा आदर नाही तिथे सतत स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. जिथे तुमच्या भावनांची किंमत नाही तिथे सतत प्रेम मागू नका.
जिथे तुमच्या मेहनतीची किंमत नाही तिथे स्वतःला संपवून काम करू नका, आणि जिथे तुमच्या उपस्थितीची किंमत नाही तिथे तुमच्या अनुपस्थितीचे दुःख मनात ठेवू नका. तुम्ही मौल्यवान आहात हे स्वतःला दररोज सांगा, कारण जग तुम्हाला तुमची किंमत सांगेलच असे नाही. कधी कधी तुम्हालाच स्वतःला आठवण करून द्यावी लागते, मी सक्षम आहे, मी पुन्हा उभा राहू शकतो, माझ्यात अजून खूप काही करण्याची ताकद आहे. स्वामींच्या चरणी बसून जेव्हा मन शांत होते तेव्हा लक्षात येते की आपल्या अनेक समस्या बाहेर नसतात, त्या आपल्या मनात असतात. भीती, चिंता, अपमानाच्या आठवणी, भविष्याची काळजी आणि लोक काय म्हणतील याचा विचार, हे सगळे मनाला बांधून ठेवतात. म्हणून या श्रावणात फक्त देवळात जाऊन दर्शन घेऊ नका, स्वतःच्या मनातील नकारात्मक विचारांनाही निरोप द्या. स्वामींच्या चरणी एक संकल्प करा, स्वामी, जे माझ्या हातात नाही त्याची चिंता मी करणार नाही, जे माझ्या हातात आहे त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. हा संकल्प तुमचे आयुष्य बदलू शकतो. तुमच्या आयुष्यात आज अंधार असेल तर घाबरू नका, कारण अंधार कायम राहत नाही, पहाट येतेच. तुमच्या आयुष्यात आज अपयश असेल तर स्वतःला अपयशी समजू नका. अपयश म्हणजे तुमची ओळख नाही, ते फक्त तुमच्या प्रवासातील एक टप्पा आहे. तुम्ही पडला आहात म्हणजे तुमचा प्रवास संपलेला नाही. उठा, धूळ झटका आणि पुन्हा चालायला सुरुवात करा. कदाचित यावेळी तुम्ही आधीपेक्षा अधिक सावध असाल, अधिक मजबूत असाल, अधिक शहाणे असाल, कारण तुम्हाला आता अनुभव मिळाला आहे. स्वामी समर्थ महाराजांची कृपा म्हणजे संकट कधीच येणार नाही असे नाही. स्वामींची कृपा म्हणजे संकट आले तरी त्यातून बाहेर पडण्याची शक्ती मिळते. म्हणून संकटाला घाबरू नका, त्याच्याकडे एक परीक्षा म्हणून पहा आणि स्वतःला सांगा, ही परिस्थिती मला तोडण्यासाठी नाही, मला घडवण्यासाठी आली आहे. माझ्या स्वामी भक्तांनो, आजपासून तुमच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू करा. जुने दुःख मनात ठेवून नवीन भविष्य निर्माण होत नाही. ज्यांनी तुम्हाला दुखावले त्यांना मनातून मुक्त करा. ज्यांनी तुमचा विश्वास तोडला त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे थांबवा. ज्यांनी तुमची किंमत केली नाही त्यांच्याकडून कौतुक मागणे थांबवा. आणि ज्यांनी तुमची साथ दिली आहे त्यांच्यासाठी मनापासून कृतज्ञ रहा. कारण आयुष्यात शेवटी लक्षात राहतात ती माणसे नाहीत ज्यांनी तुमच्यासाठी काय बोलले, लक्षात राहतात ती माणसे ज्यांनी तुमच्या कठीण काळात तुमचा हात सोडला नाही. आणि त्यांच्यामध्ये सर्वात आधी एक नाव ठेवा, स्वामी समर्थ. कारण जग तुमच्यापासून दूर जाईल, पण स्वामींची कृपा तुमच्यापासून दूर जात नाही. म्हणून डोळे मिटा आणि मनापासून म्हणा, स्वामी, माझे दुःख तुमच्या चरणी ठेवतो, माझी चिंता तुमच्या चरणी ठेवतो, माझे अपयश तुमच्या चरणी ठेवतो, माझी भीती तुमच्या चरणी ठेवतो, आणि आता माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात तुमच्या नावाने करतो. श्री स्वामी समर्थ. हा आवाज मनापासून निघाला की माणसाच्या आत एक वेगळीच ताकद निर्माण होते. म्हणून माझ्या स्वामी भक्तांनो, थांबू नका. तुमच्यासाठी अजून खूप काही लिहिलेले आहे. तुमच्या आयुष्यात अजून आनंदाचे दिवस येणार आहेत. तुमच्या मेहनतीला फळ मिळणार आहे. तुमच्या डोळ्यातील अश्रूंना एक दिवस समाधानाचे रूप मिळणार आहे. फक्त विश्वास सोडू नका, स्वामींचे नाव सोडू नका, आणि स्वतःची मेहनत सोडू नका. कारण श्रद्धा आणि प्रयत्न एकत्र आले की अशक्य वाटणाऱ्या गोष्टींचेही दरवाजे उघडतात. माझ्या स्वामी भक्तांनो, कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभे करते जिथे मागे वळून पाहिले तर आठवणींचे ओझे असते आणि पुढे पाहिले तर भविष्याची भीती असते. अशा वेळी माणूस गोंधळतो. नेमके कुठे जायचे, कोणावर विश्वास ठेवायचा, कोणासाठी जगायचे आणि स्वतःचे आयुष्य कसे बदलायचे हेच समजत नाही. पण स्वामी म्हणतात, अशा वेळी बाहेर उत्तर शोधण्यापेक्षा काही क्षण स्वतःच्या मनात शांत बसावे. कारण तुमच्या मनाला तुमच्या दुःखाची कारणे माहिती असतात आणि तुमच्या आत्म्याला तुमच्या पुढच्या प्रवासाची दिशा माहिती असते. आजपर्यंत तुम्ही अनेकांसाठी निर्णय घेतले. कोणाला काय हवे, कोणाला कशाची गरज आहे, कोणाचे मन दुखू नये, कोणाला मदत मिळावी, कोणाच्या घरात सुख राहावे, या सगळ्याचा विचार करताना तुम्ही स्वतःला कुठेतरी मागे सोडले. स्वामी म्हणतात, दुसऱ्यांसाठी चांगले करणे हा तुमचा गुण आहे, पण स्वतःचे आयुष्य विसरणे हा गुण नाही. तुमचेही एक मन आहे, तुमचीही स्वप्ने आहेत, तुमच्या डोळ्यांतही काही चित्रे आहेत, तुमच्या मनालाही काही गोष्टी करायच्या आहेत. त्या स्वप्नांना कायम पुढे ढकलत राहू नका. कधी म्हणता, मुलं मोठी झाली की करेन, कधी म्हणता, पैसे जमा झाले की करेन, कधी म्हणता, वेळ मिळाला की करेन, आणि असे म्हणता म्हणता वर्षे निघून जातात. स्वामी म्हणतात, योग्य वेळ स्वतःहून येत नाही, आपण आपल्या प्रयत्नांनी योग्य वेळ निर्माण करायची असते.
म्हणून आजच सुरुवात करा. खूप मोठी सुरुवात करण्याची गरज नाही. तुमच्या हातात जे आहे त्यातून सुरुवात करा. एक वही घ्या आणि तुमच्या मनातली स्वप्ने लिहा. तुमच्यातील क्षमता ओळखा. तुम्हाला काय शिकायचे आहे, कुठे पोहोचायचे आहे, कोणती सवय बदलायची आहे, कोणत्या गोष्टीपासून स्वतःला दूर करायचे आहे, हे स्वतःशी स्पष्ट करा. कारण ज्याला स्वतःची दिशा माहीत असते त्याला प्रत्येक वळणावर लोकांची परवानगी घ्यावी लागत नाही. माझ्या भक्तांनो, तुम्ही ज्यांच्यासाठी आयुष्यभर धावत राहिलात त्या प्रत्येक व्यक्तीला तुमचे महत्त्व समजेलच असे नाही. तुम्ही एखाद्याच्या अडचणीच्या वेळी 1000 वेळा धावून गेला असाल, पण तुमच्या एका अडचणीच्या वेळी तो माणूस तुमच्याजवळ आला नाही तर मन दुखते. त्या वेदनेला कमी लेखू नका, पण त्या वेदनेमध्ये कायमचे अडकूनही राहू नका. लोकांनी तुमच्यासोबत जे केले ते त्यांचे कर्म आहे. तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रिया देता ते तुमचे कर्म आहे. म्हणून बदला घेण्याची इच्छा मनात ठेवू नका. कारण बदला घेण्यासाठी तुम्ही ज्या व्यक्तीचा विचार करत राहता ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात नसतानाही तुमच्या मनावर राज्य करत राहते. तिला तुमच्या मनातून मुक्त करा. शांतपणे पुढे जा. तुमचे लक्ष तुमच्या ध्येयावर केंद्रित करा. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर विजय म्हणजे ज्यांनी तुम्हाला तोडले त्यांच्यामुळे तुम्ही स्वतःला तोडून घेतले नाही. हे वाक्य मनात कोरून ठेवा. कुणी तुम्हाला फसवले म्हणून तुम्ही फसवे होऊ नका. कुणी तुमच्याशी वाईट वागले म्हणून तुम्ही वाईट होऊ नका. कुणी तुमच्या प्रेमाचा गैरफायदा घेतला म्हणून तुमच्या मनातील प्रेम संपवू नका. फक्त तुमच्या प्रेमाला योग्य दिशा द्या आणि तुमच्या विश्वासाला योग्य माणसांची साथ द्या. चांगला माणूस असणे आणि भोळा असणे यात फरक आहे. प्रेमळ असणे आणि स्वतःचा अपमान सहन करणे यात फरक आहे. मदत करणे आणि स्वतःला संपवणे यात फरक आहे. हे अंतर समजून घ्या आणि हा धडा या श्रावणात मनापासून स्वीकारा. कारण श्रावण म्हणजे केवळ बाहेरची पूजा नाही. श्रावण म्हणजे अंतर्मन शुद्ध करण्याची संधी, मनातील राग धुवून काढण्याची संधी, जुन्या वेदना सोडण्याची संधी, स्वतःमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करण्याची संधी. महादेवाच्या चरणी जसे आपण जल अर्पण करतो तसे आपल्या मनातील चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा. म्हणावे, स्वामी, माझ्या मनाचा भार आता मी एकटा उचलणार नाही. तुम्ही माझ्यासोबत आहात हा विश्वास मला द्या. आणि मग पहा, परिस्थिती तशीच असली तरी मन बदलायला सुरुवात होईल. माझ्या स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यातील काही लोक तुम्हाला सतत सांगतील की तुम्ही बदललात. हो, बदला. जर जुना तुम्ही सतत दुःख सहन करत होता तर बदला. जर जुना तुम्ही प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करत होता तर बदला. जर जुना तुम्ही स्वतःच्या मताला किंमत देत नव्हता तर बदला. जर जुना तुम्ही संधी असूनही भीतीमुळे मागे हटत होता तर बदला. लोक म्हणतील, तू पूर्वीसारखा राहिला नाहीस. मनात म्हणा, हो, कारण आता मी स्वतःला ओळखायला शिकलो आहे. तुमचा बदल कोणाला त्रास देत असेल तर प्रत्येक वेळी स्वतःला चुकीचे समजू नका. कधी कधी तुमची प्रगती त्या लोकांना अस्वस्थ करते ज्यांना तुम्ही पूर्वीसारखेच कमकुवत राहावे असे वाटत असते. म्हणून तुमची प्रगती थांबवू नका. तुम्ही पुढे जात असाल तर पुढेच जा. तुम्ही नवीन काही शिकत असाल तर शिकत राहा. तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करत असाल तर मेहनत करत राहा. तुम्ही नोकरीसाठी तयारी करत असाल तर अभ्यास करत राहा. तुम्ही तुमच्या आयुष्यात एखादा मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला असेल तर संयम ठेवा. कारण सुरुवातीला परिणाम दिसत नाहीत. लोकांना तुमची मेहनत दिसत नाही. तुमच्या रात्री जागून केलेल्या प्रयत्नांची त्यांना कल्पना नसते. तुमच्या मनात सुरू असलेला संघर्ष त्यांना दिसत नाही, पण स्वामींना दिसतो. तुम्ही एकटे बसून रडता तेव्हा स्वामींना माहिती असते. तुम्ही पुन्हा उठण्याचा प्रयत्न करता तेव्हा स्वामींना माहिती असते. तुम्ही हार मानणार असता आणि तरीही स्वामींचे नाव घेऊन पुन्हा प्रयत्न करता, तेही स्वामी पाहत असतात. म्हणून तुमची मेहनत कधीच वाया जात नाही. कदाचित तिचे फळ लगेच मिळणार नाही, पण प्रत्येक प्रयत्न तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या जवळ घेऊन जात असतो. माझ्या भक्तांनो, एक दिवस तुमच्या आयुष्यात असा नक्की येईल जेव्हा तुम्हाला तुमच्या जुन्या दिवसांची आठवण येईल. तुम्ही मागे पाहाल आणि म्हणाल, त्या काळात मला वाटले होते की मी कधीच यातून बाहेर पडणार नाही, पण स्वामींनी मला बाहेर काढले. त्या दिवसासाठी आज मेहनत करा. आजचा संघर्ष उद्याची ताकद बनेल. आजचा संयम उद्याची शांतता बनेल. आजचे अश्रू उद्याच्या समाधानात बदलतील आणि आजची छोटी सुरुवात उद्याच्या मोठ्या यशाची पायाभरणी करेल. म्हणून स्वतःला कमी समजू नका. तुमचे वय किती आहे, तुम्ही कुठून आला आहात, तुमच्याकडे आज किती पैसा आहे, तुमच्याकडे किती साधने आहेत,
यापेक्षा महत्त्वाचे आहे की तुमच्यात अजूनही स्वप्न पाहण्याची हिंमत आहे का? जर आहे, तर सर्व काही संपलेले नाही. तुमच्याकडे अजून संधी आहे, तुमच्याकडे अजून वेळ आहे, तुमच्याकडे अजून प्रयत्न करण्याची शक्ती आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्यासोबत स्वामींचे नाव आहे. म्हणून आज या क्षणी मनात एक निर्णय घ्या, मी माझ्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारणार. मी माझ्या दुःखाला माझी ओळख बनू देणार नाही. मी माझ्या भूतकाळाला माझे भविष्य ठरवू देणार नाही. मी लोकांच्या शब्दांपेक्षा माझ्या ध्येयावर विश्वास ठेवणार आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नावाने पुन्हा एकदा सुरुवात करणार. माझ्या स्वामी भक्तांनो, हा निर्णय छोटा वाटतो, पण याच निर्णयातून मोठा बदल सुरू होतो. आजपासून तुमचे दिवस बदलू देत, तुमचे विचार बदलू देत, तुमची दिशा बदलू देत, तुमची मेहनत वाढू देत आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नवीन सकाळ तुम्हाला आठवण करून देऊ दे, स्वामी माझ्यासोबत आहेत, म्हणून मला घाबरण्याचे कारण नाही. जग कितीही कठीण झाले तरी मनात स्वामींचे नाव असेल तर माणूस पुन्हा उभा राहतो. कारण श्री स्वामी समर्थ म्हणजे केवळ एक नाव नाही, ते संकटात धैर्य देणारा विश्वास आहे, अंधारात दिशा देणारी श्रद्धा आहे आणि पडल्यावर पुन्हा उठण्याची प्रेरणा आहे. म्हणून चालत राहा, थांबू नका. तुमची वेळ येत आहे, तुमची नवीन सुरुवात झाली आहे आणि या नव्या प्रवासाच्या प्रत्येक पावलावर स्वामी समर्थ महाराजांचे नाव तुमच्या ओठांवर आणि विश्वास तुमच्या हृदयात असू द्या. माझ्या स्वामी भक्तांनो, आता या संदेशातील सर्वात महत्त्वाची गोष्ट मनामध्ये घट बसवा. आयुष्य बदलण्याची सुरुवात बाहेरून होत नाही, ती आपल्या विचारांपासून होते. जोपर्यंत मनात आपण स्वतःला कमजोर समजत राहतो, तोपर्यंत बाहेरची परिस्थिती कितीही बदलली तरी आपल्याला आनंद मिळत नाही. पण ज्या दिवशी आपण स्वतःला सांगतो, मी कितीही संकटात असलो तरी मी पुन्हा उभा राहू शकतो, त्या दिवसापासून आपल्या आयुष्याची दिशा बदलायला सुरुवात होते. स्वामी म्हणतात, तुम्ही तुमच्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी नियंत्रित करू शकत नाही. कोण तुमच्यासोबत राहील, कोण दूर जाईल, कोण तुमच्यावर प्रेम करेल, कोण तुमचा विश्वासघात करेल, कोण तुमची निंदा करेल, हे सगळे तुमच्या हातात नाही. पण त्या प्रत्येक परिस्थितीनंतर तुम्ही स्वतःला कसे सावरता, हे तुमच्या हातात आहे. म्हणून आता लोकांच्या वागण्यामुळे स्वतःची किंमत ठरवणे बंद करा. कोणी तुमच्याशी बोलले नाही म्हणून तुम्ही कमी नाही. कोणी तुमची प्रशंसा केली नाही म्हणून तुमचे काम कमी नाही. कोणी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही म्हणून तुमची क्षमता कमी नाही. आणि कोणी तुम्हाला सोडून गेले म्हणून तुमचे आयुष्य अपूर्ण नाही. कधी कधी एखाद्याचे जाणे हीच तुमच्या आयुष्यातील मोठी जागा मोकळी करून जाते. त्या जागेत पुढे नवीन माणसे, नवीन संधी, नवीन विचार आणि नवीन आनंद येऊ शकतो. म्हणून जे गेले त्यांना जाऊ द्या, पण स्वतःला जाऊ देऊ नका. हे वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवा. लोक गमावले तरी स्वतःला गमावू नका. कारण पैसा पुन्हा मिळू शकतो, वस्तू पुन्हा मिळू शकतात, संधी पुन्हा मिळू शकतात, काही नातीही पुन्हा जोडली जाऊ शकतात. पण जर तुम्ही स्वतःवरचा विश्वास गमावला तर पुन्हा उभे राहण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतो. म्हणून स्वतःशी मैत्री करा, स्वतःशी प्रेमाने बोला. तुमच्या चुका झाल्या असतील तर स्वतःला दोष देत बसू नका. त्या चुका तुम्हाला शिकवण्यासाठी आल्या होत्या. प्रत्येक चुकीनंतर स्वतःला शिक्षा करण्यापेक्षा त्या चुकीतून शिकून पुढे जा. स्वामी म्हणतात, भूतकाळ हा शिक्षक असावा, तुरुंग नाही. किती सुंदर सत्य आहे हे. भूतकाळातून शिका, पण त्यामध्ये राहू नका. कधी काळी कोणीतरी तुम्हाला अपमानित केले असेल, त्या शब्दांची आठवण अजूनही मनात असेल. पण विचार करा, ज्याने ते शब्द बोलले तो कदाचित आज स्वतःच्या आयुष्यात पुढे गेला असेल. मग तुम्ही अजूनही त्याच एका वाक्याला धरून का बसला आहात? स्वतःला मुक्त करा, तुमच्या मनाला मुक्त करा, तुमच्या भविष्याला मुक्त करा. कारण तुमच्या समोर अजून खूप मोठा रस्ता आहे. माझ्या स्वामी भक्तांनो, आयुष्यात मोठे होण्याचा अर्थ फक्त पैसा कमावणे नाही. मोठे होण्याचा अर्थ आहे मनाने मोठे होणे, विचारांनी मोठे होणे, संकटात शांत राहणे, दुसऱ्याच्या यशाचा आनंद घेणे आणि स्वतःच्या अपयशातून पुन्हा उभे राहणे. तुमच्याकडे पैसा असेल पण मनात शांतता नसेल तर त्या पैशाचा आनंद किती? तुमच्याकडे प्रसिद्धी असेल पण घरात प्रेम नसेल तर त्या प्रसिद्धीचे काय? तुमच्याकडे अनेक माणसे असतील पण मन मोकळे करण्यासाठी एकही माणूस नसेल तर त्या गर्दीचा काय उपयोग? म्हणून या श्रावणात बाहेरची समृद्धी मागताना मनाची समृद्धीही मागा. स्वामींच्या चरणी म्हणा, मला एवढे द्या की मी कोणावर अन्याय करू नये, पण माझ्यावर अन्याय करणाऱ्या पुढेही कायम झुकू नये. मला प्रेम द्या, पण स्वतःचा आदरही जपता येऊ द्या.
मला पैसा द्या, पण त्याच्यासोबत समाधानही द्या. मला यश द्या, पण त्याच्यासोबत नम्रताही द्या. ही प्रार्थना खूप मोठी आहे, कारण खरी समृद्धी फक्त घरात येणाऱ्या पैशात नसते. खरी समृद्धी म्हणजे घरात असणारी शांतता, मनात असणारा विश्वास आणि आयुष्याबद्दल असणारी सकारात्मकता. माझ्या भक्तांनो, तुम्ही जर सध्या आर्थिक अडचणीत असाल तर निराश होऊ नका. परिस्थिती कायमची नसते. आज कमी असेल तर उद्या वाढू शकते, पण त्यासाठी मेहनत आणि नियोजन आवश्यक आहे. स्वामींचे नाव घेऊन प्रयत्न करणे म्हणजे चमत्काराची वाट पाहत बसणे नाही. स्वामींचे नाव घेऊन स्वतःच्या हातांनी आपले भविष्य घडवणे आहे. तुम्ही नोकरी शोधत असाल तर प्रयत्न सुरू ठेवा. तुम्ही व्यवसाय करत असाल तर शिकत राहा. तुमचे काम छोट्या प्रमाणात असेल तर त्याला कमी समजू नका. लहान दुकानही मोठ्या स्वप्नाची सुरुवात असू शकते. लहान बचतही मोठ्या सुरक्षिततेची सुरुवात असू शकते. दररोजचा 1 तासही मोठ्या कौशल्याची सुरुवात असू शकतो. आणि एक छोटासा विश्वासही मोठ्या परिवर्तनाची सुरुवात असू शकतो. म्हणून स्वतःच्या छोट्या प्रगतीलाही सन्मान द्या. काल तुम्ही जिथे होतात त्यापेक्षा आज 1 पाऊल पुढे असाल तर तुम्ही जिंकलात. तुमच्या प्रगतीची तुलना दुसऱ्याच्या आयुष्याशी करू नका. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. कोणाचे यश लवकर येते, कोणाचे उशिरा येते, पण उशिरा मिळालेले यशही यशच असते. कदाचित तुमची वेळ अजून आलेली नाही, पण याचा अर्थ तुमच्यासाठी वेळ नाही असा नाही. स्वामींच्या घरात उशीर असू शकतो, पण अन्याय नाही असा विश्वास मनात ठेवा. आणि त्या विश्वासासोबत स्वतःचे प्रयत्न सुरू ठेवा. माझ्या स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात एखादी अशी गोष्ट असेल जी तुम्ही खूप दिवसांपासून पुढे ढकलत आहात, तर आता तिच्याकडे पुन्हा पहा. भीतीमुळे थांबला असाल तर भीतीला सामोरे जा. लोक काय म्हणतील म्हणून थांबला असाल तर लोकांना त्यांच्या कामात राहू द्या. अपयशाची भीती वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रयत्न न केल्याचे दुःख अनेकदा अपयशाच्या दुःखापेक्षा मोठे असते. म्हणून प्रयत्न करा. पडाल तर उठाल, चुकाल तर शिकाल, उशीर होईल तर संयम ठेवाल, पण थांबू नका. कारण तुमच्या आयुष्याची कहाणी अजून पूर्ण झालेली नाही. तुमच्या जीवनात अजून असे दिवस येतील जेव्हा तुम्ही आजच्या स्वतःकडे पाहून अभिमानाने म्हणाल, मी हार मानली नाही. त्या एका वाक्यासाठी आजचा संघर्ष सहन करा. आणि जेव्हा मन खचेल तेव्हा फक्त डोळे मिटून म्हणा, श्री स्वामी समर्थ, मला मार्ग दिसत नाही, पण तुम्ही माझ्यासोबत आहात यावर माझा विश्वास आहे. मग पुन्हा 1 पाऊल टाका. कदाचित पुढचा मार्ग लगेच दिसणार नाही, पण चालायला सुरुवात केल्यावर पुढचे पाऊल दिसते. म्हणून संपूर्ण आयुष्याचा रस्ता आजच पाहण्याची गरज नाही. आज फक्त आजचे पाऊल योग्य टाका. उद्याचा रस्ता उद्या स्वामी दाखवतील. आणि माझ्या भक्तांनो, या श्रावण महिन्याची सर्वात सुंदर सुरुवात हीच असू द्या, स्वतःला पुन्हा एकदा स्वीकारण्याची. तुम्ही जसे आहात तसे स्वतःला नाकारू नका. तुमच्या जखमा आहेत, पण तुम्ही फक्त जखम नाही. तुमचा भूतकाळ आहे, पण तुम्ही फक्त भूतकाळ नाही. तुमचे अपयश आहे, पण तुम्ही अपयशी नाही. तुमच्या आयुष्यात संघर्ष आहे, पण तुम्ही संघर्षाने संपलेले नाही. तुमच्यात अजूनही खूप शक्ती आहे, फक्त ती जागी करण्याची गरज आहे. आणि ती शक्ती जागी करण्यासाठी स्वामींचे नाव घ्या, स्वतःवर विश्वास ठेवा आणि कृती सुरू करा. कारण स्वामी भक्तांनो, प्रार्थना मनाला शक्ती देते, पण प्रयत्न त्या शक्तीला दिशा देतात. म्हणून प्रार्थना करा आणि प्रयत्नही करा. विश्वास ठेवा आणि कामही करा. स्वामींच्या कृपेची वाट पहा, पण स्वतःची जबाबदारी टाळू नका. हीच खरी भक्ती आहे. आणि जेव्हा श्रद्धा, मेहनत, संयम आणि योग्य दिशा एकत्र येतात, तेव्हा आयुष्य बदलण्यापासून कोणीही तुम्हाला रोखू शकत नाही. म्हणून उठून उभे राहा. स्वतःची किंमत ओळखा. तुमच्या आयुष्याची दिशा स्वतः ठरवा. आणि मनापासून म्हणा, मी आता माझ्या आयुष्याची नवी सुरुवात करणार आहे. स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या प्रत्येक पावलाला आशीर्वाद देवोत. माझ्या स्वामी भक्तांनो, कदाचित हा संदेश ऐकत असताना तुमच्या मनात एखादी व्यक्ती आठवत असेल. अशी व्यक्ती, जिच्यासाठी तुम्ही खूप काही केले, पण बदल्यात तुम्हाला वेदना मिळाल्या. कदाचित तुम्ही अजूनही त्या व्यक्तीच्या काही शब्दांमध्ये अडकलेले असाल. कदाचित तुम्ही स्वतःला वारंवार विचारत असाल, मी एवढे चांगले करूनही माझ्याच बाबतीत असे का झाले? पण स्वामी म्हणतात, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लगेच मिळत नाही. काही उत्तरांसाठी वेळ लागतो, आणि काही उत्तर तुमच्या आयुष्यातील पुढच्या अध्यायात मिळते. म्हणून आजपासून त्या जुन्या प्रश्नांवर जगणे थांबवा. तुम्हाला कोणीतरी दुखावले असेल, तर त्या दुःखाला तुमची ओळख बनू देऊ नका. तुमच्यावर अन्याय झाला असेल,
तर त्या अन्यायामुळे तुमचे भविष्य अंधारात जाऊ देऊ नका. तुमचा विश्वासघात झाला असेल तर त्यातून शिकून पुढे जा, पण प्रत्येक नव्या माणसाकडे जुन्या माणसाच्या नजरेने पाहू नका. कारण प्रत्येक व्यक्ती सारखी नसते आणि प्रत्येक दिवसही सारखा नसतो. काल वाईट गेला म्हणून आजही वाईटच जाईल असे नाही. आज परिस्थिती कठीण आहे म्हणून उद्याही ती तशीच राहील असे नाही. माझ्या भक्तांनो, निसर्ग आपल्याला एक सुंदर गोष्ट शिकवतो. झाडाची पाने गळतात पण झाड मरत नाही. ऋतू बदलतात पण जीवन थांबत नाही. रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ येतेच. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातही बदल होणार आहेत. फक्त तुम्ही आशा सोडू नका, स्वामींच्या नावावरचा विश्वास सोडू नका आणि स्वतःच्या प्रयत्नांवरचा विश्वास सोडू नका. कधी कधी तुम्हाला वाटेल, मी खूप प्रयत्न केले पण काहीच बदलले नाही. अशा वेळी स्वामी म्हणतात, थोडा वेळ थांबा, श्वास घ्या, पण हार मानू नका. कारण जमिनीखाली रुजणारे बी काही दिवस दिसत नाही म्हणून त्याची वाढ थांबलेली असते का? नाही, आतून काम सुरू असते. तुमच्या आयुष्यातही कदाचित सध्या आतून बदल सुरू असेल. तुम्हाला तो दिसत नसेल, पण तुमची प्रत्येक मेहनत तुमच्या भविष्यात साठत आहे. आज तुम्ही जे शिकत आहात ते उद्या उपयोगी पडेल. आज तुम्ही जो संयम ठेवत आहात तो उद्या तुम्हाला मोठ्या निर्णयात मदत करेल. आज तुम्ही जे दुःख सहन करत आहात ते उद्या तुम्हाला दुसऱ्यांचे दुःख समजून घेण्याची ताकद देईल. म्हणून तुमच्या आयुष्यातील कोणताही अनुभव पूर्णपणे वाया गेलेला नाही. प्रत्येक अनुभवाने तुम्हाला काहीतरी दिले आहे. कुणी तुम्हाला प्रेम दिले, तुम्हाला प्रेम समजले. कुणी तुम्हाला दुखावले, तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायला शिकवले. कुणी विश्वास ठेवला, तुम्हाला नात्याची किंमत समजली. कुणी विश्वासघात केला, तुम्हाला विवेक शिकवला. आणि संकट आले, तुमच्यातील ताकद तुम्हाला दाखवली. म्हणून तुमच्या भूतकाळाकडे फक्त दुःख म्हणून पाहू नका. तो तुमचा शिक्षक होता. आता त्या शिक्षकाला नमस्कार करा आणि पुढे चला. माझ्या स्वामी भक्तांनो, आयुष्यात मोठी चूक आपण कुठे करतो माहिती आहे का? आपण स्वतःची तुलना अशा व्यक्तीशी करतो जिचा प्रवास आपल्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. कोणीतरी तुमच्यापेक्षा आधी घर घेतले, कोणीतरी आधी व्यवसाय सुरू केला, कोणीतरी तुमच्यापेक्षा आधी यशस्वी झाला. कोणाचे जीवन सोशल मीडियावर खूप सुंदर दिसते आणि मग तुम्हाला वाटते, मी मागे राहिलो. पण स्वामी म्हणतात, तुम्ही मागे नाही, तुमचा मार्ग वेगळा आहे. फुलांना उमलण्याची वेळ वेगवेगळी असते. म्हणून एक फूल दुसऱ्या फुलाला पाहून स्वतःला कमी समजत नाही. तुमची वेळही येईल, पण तुमची वेळ येईपर्यंत तुम्ही तयार राहिले पाहिजे. म्हणून तयारी सुरू ठेवा. स्वतःला घडवत राहा, ज्ञान वाढवत राहा, कौशल्य वाढवत राहा. चांगली माणसे जवळ ठेवा, वाईट सवयी दूर करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनामध्ये सकारात्मक विचारांची जागा वाढवा. कारण संधी दारावर आली तेव्हा आपण तयार नसू तर संधी निघून जाऊ शकते. म्हणून स्वामींच्या कृपेची वाट पाहताना स्वतःला तयार करत राहा. माझ्या भक्तांनो, आजपासून तुमच्या जीवनात एक नवीन नियम बनवा. तुम्ही कोणालाही खुश करण्यासाठी तुमचे आयुष्य जगणार नाही. तुम्ही चांगले राहाल पण प्रत्येकाची मान्यता मागणार नाही. तुम्ही मदत कराल पण स्वतःचे नुकसान करून नाही. तुम्ही प्रेम कराल पण स्वतःचा स्वाभिमान सोडून नाही. तुम्ही नाती जपाल पण स्वतःच्या मनशांतीची किंमत देऊन नाही. आणि तुम्ही स्वप्ने पाहाल पण ती पूर्ण करण्यासाठी मेहनतही कराल. हेच स्वतःसाठी जगणे आहे. स्वतःसाठी जगणे म्हणजे फक्त स्वतःच्या आनंदाचा विचार करणे नाही. स्वतःसाठी जगणे म्हणजे स्वतःला सक्षम बनवणे, जेणेकरून उद्या तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी आणखी मजबूत आधार बनू शकाल. तुम्ही मजबूत व्हा. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करा, तुमचे ज्ञान मजबूत करा, तुमचे शरीर मजबूत करा, तुमचे मन मजबूत करा, तुमचा आत्मविश्वास मजबूत करा. कारण आयुष्यात परिस्थिती कोणत्याही क्षणी बदलू शकते. आज सर्व काही ठीक असेल आणि उद्या एखादे संकट येऊ शकते. म्हणून परिस्थिती ठीक असतानाच स्वतःला तयार करा. माझ्या स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला कोणापुढेही आयुष्यभर हात पसरून उभे राहायचे नाही. स्वतःच्या पायावर उभे राहण्याची इच्छा ठेवा. तुमच्या कर्तृत्वावर जगण्याची इच्छा ठेवा. स्वामींच्या चरणी अशी प्रार्थना करा, स्वामी, मला एवढी शक्ती द्या की माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी मला कोणाच्या कृपेवर अवलंबून राहावे लागू नये. मला माझ्या कुटुंबासाठी उभे राहता यावे. मला माझ्या निर्णयांवर विश्वास ठेवता यावा आणि माझ्या मेहनतीने माझे आयुष्य घडवता यावे. ही प्रार्थना करा आणि मग प्रार्थनेनंतर उठून काम करा. कारण फक्त इच्छा पुरेशी नसते,
इच्छेला दिशा हवी, दिशेला मेहनत हवी, मेहनतीला संयम हवा आणि या सगळ्याला श्रद्धेची साथ हवी. म्हणून या श्रावणात स्वतःमध्ये ही 4 गोष्टी निर्माण करा: श्रद्धा, मेहनत, संयम आणि आत्मविश्वास. या 4 गोष्टी तुमच्या आयुष्यात आल्या तर परिस्थिती बदलायला वेळ लागेल, पण बदल होणार नक्की. कदाचित लगेच नाही, कदाचित एका महिन्यात नाही, कदाचित एका वर्षातही नाही, पण जर तुम्ही सातत्याने चालत राहिलात तर एक दिवस नक्कीच मागे वळून पाहाल आणि तुमच्या प्रवासाचा अभिमान वाटेल. आणि त्या दिवशी तुम्हाला जाणवेल, ज्या लोकांनी मला तोडण्याचा प्रयत्न केला त्यांनी माझ्यातील ताकद जागी केली. ज्या संकटांनी मला घाबरवले त्यांनी मला धैर्य शिकवले. ज्या अपयशांनी मला रडवले त्यांनी मला पुन्हा प्रयत्न करायला शिकवले. आणि ज्या रात्री मला वाटले की माझ्यासोबत कोणी नाही, त्या रात्री स्वामी माझ्यासोबत होते. माझ्या भक्तांनो, म्हणून आज तुमच्या मनात जर एकही आशेचा किरण असेल तर त्याला विझू देऊ नका. तो छोटा असेल तरी जपा, कारण मोठी ज्योतही एका छोट्या ठिणगीपासून सुरू होते. तुमच्या मनातील ही छोटी आशा उद्या मोठ्या विश्वासात बदलेल. तुमचा विश्वास उद्या मेहनतीत बदलेल. तुमची मेहनत उद्या परिणामात बदलेल आणि तुमचे परिणाम उद्या तुमची नवी ओळख बनतील. म्हणून आजच स्वतःला सांगा, माझी वेळ संपलेली नाही, माझे नशीब संपलेले नाही, माझी स्वप्ने संपलेली नाहीत, माझी ताकद संपलेली नाही, कारण माझ्या सोबत स्वामी समर्थ आहेत. हे वाक्य मनापासून म्हणा आणि मग पुढे चला. जग काहीही म्हणू दे, परिस्थिती काहीही असू दे, पण तुमच्या मनातील स्वामींचा विश्वास हलू देऊ नका. कारण ज्याच्या मनात श्रद्धा जिवंत आहे त्याच्यासाठी अडचण ही शेवट नसते, ती पुढच्या विजयाची सुरुवात असते. म्हणून माझ्या स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यातील या नव्या सुरुवातीचे स्वागत करा. जुना भार खाली ठेवा, मन मोकळे करा, स्वतःला माफ करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामींचे नाव घेऊन पुढे चला. तुमच्यासाठी अजून खूप सुंदर क्षण येणार आहेत. तुमच्या घरात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण होईल. तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळेल, तुमच्या मनाला समाधान मिळेल आणि आज ज्यासाठी तुम्ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करत आहात त्या प्रार्थनेचे उत्तर योग्य वेळी तुम्हाला मिळेल. फक्त एकच करा, विश्वास ठेवून थांबू नका, विश्वास ठेवून प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी आहेत. माझ्या स्वामी भक्तांनो, आता या प्रवासातील आणखी एक सत्य मनापासून समजून घ्या. आयुष्यात सर्वात मोठी लढाई अनेकदा बाहेरच्या परिस्थितीशी नसते, तर आपल्या मनातील त्या आवाजाशी असते जो आपल्याला सतत सांगत असतो, तुझ्याकडून होणार नाही. हा आवाज कधी परिस्थिती निर्माण करते, कधी लोकांचे शब्द निर्माण करतात आणि कधी आपल्या जुन्या अपयशांमधून तो जन्म घेतो. पण स्वामी म्हणतात, त्या आवाजावर विश्वास ठेवू नका, कारण तुमची आजची परिस्थिती तुमची अंतिम ओळख नाही. आज तुम्ही जिथे आहात तिथून उद्या कुठे पोहोचाल हे कोणीही सांगू शकत नाही. ज्याला आज कोणी विचारत नाही तोच उद्या अनेकांसाठी प्रेरणा बनू शकतो. ज्याच्याकडे आज साधने कमी आहेत तोच उद्या स्वतःच्या मेहनतीने मोठे साम्राज्य उभे करू शकतो. ज्याच्या डोळ्यात आज अश्रू आहेत त्याच डोळ्यात उद्या समाधानाचे अश्रू असू शकतात. म्हणून स्वतःला आजच्या परिस्थितीपुरते मर्यादित करू नका. तुमच्या आयुष्याला अजून खूप मोठी संधी मिळायची आहे, पण त्या संधीसाठी तुम्ही स्वतःला तयार ठेवले पाहिजे. माझ्या भक्तांनो, अनेकदा आपण म्हणतो, स्वामी माझे काम करून देतील. श्रद्धा ठेवा, नक्की ठेवा, पण स्वामींच्या नावाचा अर्थ हातावर हात ठेवून बसणे नाही. स्वामींचे नाव म्हणजे मनाला धैर्य देऊन कामाला लागणे. तुमचे पाऊल तुम्हालाच उचलावे लागेल, तुमची मेहनत तुम्हालाच करावी लागेल, तुमचे निर्णय तुम्हालाच घ्यावे लागतील. स्वामी मार्ग दाखवतात, त्या मार्गावर चालण्याचे काम आपले असते. म्हणून जर तुम्हाला बदल हवा असेल तर आजपासून तुमच्या दिवसाची सुरुवात वेगळी करा. सकाळी उठल्यावर पहिला विचार चिंता नसावा, आज माझ्यासाठी काय चांगले करता येईल हा विचार असावा. दिवसभर लोकांच्या चुका मोजण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीचा विचार करा. कोण काय बोलले यापेक्षा आज तुम्ही काय शिकलात याचा विचार करा. कोणी तुमच्यावर टीका केली यापेक्षा त्या टीकेतून काही शिकण्यासारखे आहे का ते पहा. आणि रात्री झोपताना स्वतःला एकच प्रश्न विचारा, आज मी माझ्या ध्येयासाठी एक पाऊल पुढे टाकले का? जर उत्तर हो असेल तर स्वतःचे कौतुक करा, जर उत्तर नाही असेल तर स्वतःला दोष देऊ नका. उद्या पुन्हा सुरुवात करा. यशस्वी माणूस तो नसतो जो कधीच चुकत नाही. यशस्वी माणूस तो असतो जो चूक झाल्यानंतर स्वतःला पुन्हा उभे करतो. माझ्या स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात काही लोक असे असतील ज्यांनी तुम्हाला वारंवार सांगितले असेल की तू काहीच करू शकत नाहीस,
त्या शब्दांना मनात घर करू देऊ नका, कारण लोक तुम्हाला त्यांच्या नजरेतून पाहतात. स्वामी तुम्हाला तुमच्या क्षमतेतून पाहतात. लोकांना तुमची आजची अवस्था दिसते, स्वामींना तुमची उद्याची क्षमता दिसते. म्हणून लोकांच्या मतापेक्षा स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा आणि स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. कदाचित तुमच्याकडे आज पैसा कमी आहे, पण तुमच्याकडे वेळ आहे. कदाचित तुमच्याकडे मोठी ओळख नाही, पण तुमच्याकडे मेहनत करण्याची तयारी आहे. कदाचित तुमच्याकडे मोठी संधी नाही, पण तुमच्याकडे शिकण्याची संधी आहे. आणि ज्याच्याकडे शिकण्याची इच्छा आहे त्याच्यासाठी आयुष्यातील दरवाजे बंद होत नाहीत. तुम्ही कुठल्याही वयात नवीन सुरुवात करू शकता. तुम्ही कुठल्याही परिस्थितीत नवीन कौशल्य शिकू शकता. तुम्ही कितीही वेळा अपयशी झाला असाल तरी पुन्हा प्रयत्न करू शकता. म्हणून उशीर झाला हा विचार मनातून काढून टाका. तुम्ही जिवंत आहात, म्हणजे सुरुवात करण्याची संधी अजून आहे. माझ्या भक्तांनो, या श्रावण महिन्यात एक मोठा संकल्प करा. तुम्ही तुमच्या मनाला सतत भूतकाळात नेणार नाही. जुने फोटो पाहून रडत बसणार नाही. जुन्या आठवणींमध्ये स्वतःला हरवणार नाही. कोणी काय केले याचा हिशोब पुन्हा पुन्हा मांडणार नाही, कारण त्या प्रत्येक वेळी तुमची ऊर्जा भूतकाळाला जाते आणि भविष्य घडवण्यासाठी ऊर्जा उरत नाही. भूतकाळाला नमस्कार करा आणि पुढे चला. तुम्ही जे गमावले ते कदाचित तुमच्यासाठी आवश्यक नव्हते, आणि जे तुमच्यासाठी आहे ते तुमच्यापर्यंत योग्य वेळी येईल. याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही करायचे नाही. उलट तुमच्याकडे येणाऱ्या संधीसाठी स्वतःला पात्र बनवत राहायचे. माझ्या स्वामी भक्तांनो, स्वतःची किंमत वाढवण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे स्वतःवर काम करणे. लोकांकडून आदर मागू नका. असे जीवन जगा की आदर आपोआप निर्माण होईल. लोकांकडून विश्वास मागू नका. तुमच्या कृतीतून विश्वास निर्माण करा. लोकांकडून प्रेम मागत बसू नका. तुमचे मन इतके सुंदर ठेवा की योग्य माणसांना तुमची किंमत समजेल. आणि ज्यांना तुमची किंमत कधीच समजली नाही त्यांच्या मागे धावणे बंद करा. कारण तुमचे आयुष्य कोणाच्या मागे धावण्यात संपण्यासाठी नाही. तुम्ही ध्येयाच्या दिशेने धावण्यासाठी जन्माला आला आहात. तुमच्या स्वप्नांच्या दिशेने चालण्यासाठी जन्माला आला आहात. तुमच्या कुटुंबाला चांगले आयुष्य देण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी जन्माला आला आहात. आणि स्वतःच्या आयुष्याला अर्थ देण्यासाठी जन्माला आला आहात. म्हणून स्वतःवर अन्याय करू नका. तुमच्या मनात काही करण्याची इच्छा असेल तर तिचा आवाज ऐका. तुम्हाला एखादी गोष्ट शिकायची असेल तर शिकायला सुरुवात करा. तुम्हाला स्वतःचा व्यवसाय उभा करायचा असेल तर त्यासाठी अभ्यास करा. तुम्हाला नोकरी बदलायची असेल तर योग्य तयारी करा. तुम्हाला तुमचे जीवन व्यवस्थित करायचे असेल तर आजच पहिली छोटी गोष्ट व्यवस्थित करा. कारण मोठा बदल हजारो छोट्या निर्णयांमधून निर्माण होतो. माझ्या भक्तांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला प्रत्येक वेळी प्रेरणा मिळेलच असे नाही. काही दिवस तुम्ही खूप उत्साही असाल, काही दिवस मन खचेल, काही दिवस काम करावेसे वाटणार नाही, काही दिवस स्वतःवरच राग येईल. पण याच ठिकाणी सातत्याची परीक्षा असते. मन नसतानाही योग्य गोष्ट करणे म्हणजे शिस्त. भीती असूनही पुढे जाणे म्हणजे धैर्य. आणि परिणाम दिसत नसतानाही प्रयत्न सुरू ठेवणे म्हणजे श्रद्धा. ही तीन गोष्टी तुमच्या आयुष्यात आल्या की तुम्हाला थांबवणे कठीण होते. म्हणून प्रेरणेची वाट पाहू नका. शिस्त निर्माण करा. रोज थोडे करा, पण करा. आणि काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल की तुमच्यातील जुना माणूस हळूहळू बदलत आहे. तुम्ही आधी ज्या गोष्टींनी घाबरत होतात त्यांच्याकडे आता शांतपणे पाहू लागाल. ज्यांच्या शब्दांनी तुम्ही तुटत होतात त्यांच्या शब्दांचा परिणाम कमी होईल. ज्यांच्या मान्यतेची तुम्हाला गरज होती ती गरज कमी होईल. आणि एक दिवस तुम्ही इतके मजबूत व्हाल की तुमच्या मनःशांतीची किंमत कोणत्याही नात्यापेक्षा, कोणत्याही कौतुकापेक्षा आणि कोणत्याही दिखाव्यापेक्षा जास्त वाटेल. हीच खरी उंची आहे. फक्त पैशात उंची नसते, फक्त पदात उंची नसते, फक्त प्रसिद्धीत उंची नसते. खरी उंची म्हणजे मन शांत असणे, विचार स्वच्छ असणे, स्वाभिमान जिवंत असणे आणि संकटातही स्वामींचे नाव ओठांवर असणे. माझ्या स्वामी भक्तांनो, आजपासून स्वतःच्या मनाला एक वचन द्या. मी माझ्या आयुष्याचा अपमान करणार नाही. मी माझ्या स्वप्नांना कमी लेखणार नाही. मी दुसऱ्यांच्या मतामुळे माझी दिशा बदलणार नाही. मी माझ्या भूतकाळाला माझे भविष्य ठरवू देणार नाही. मी माझ्या मेहनतीपासून पळणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत स्वामींचा विश्वास सोडणार नाही. हे वचन मनापासून द्या, कारण तुमची नवीन सुरुवात आजच होऊ शकते. तुम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही. तुम्हाला फक्त स्वतःच्या मनातील भीतीवर विजय मिळवायचा आहे आणि स्वामींचे नाव घेऊन पहिलं पाऊल टाकायचं आहे.
मग पहा, हळूहळू तुमच्या आयुष्यात बदल घडू लागेल. कदाचित पहिल्यांदा छोटा बदल दिसेल, नंतर तुमच्या विचारांमध्ये बदल होईल, मग तुमच्या सवयी बदलतील, मग तुमची दिशा बदलेल आणि एक दिवस तुमचे संपूर्ण आयुष्य बदललेले असेल. त्या दिवसासाठी आजचा संघर्ष स्वीकारा, आजचा त्रास सहन करा, आजची मेहनत करा, कारण तुमचा उद्या तुमच्या आजच्या निर्णयांवर उभा राहणार आहे. माझ्या स्वामी भक्तांनो, तुमच्यासाठी स्वामींचा एकच संदेश समजा, घाबरू नका. तुम्ही एकटे नाही, तुमचा संघर्ष व्यर्थ नाही, तुमची मेहनत व्यर्थ नाही, तुमची प्रार्थना व्यर्थ नाही आणि तुमच्या आयुष्यातील ही कठीण वेळ कायमची नाही. स्वामींचे नाव घ्या आणि पुन्हा उभे राहा, कारण तुमची वेळ अजून संपलेली नाही. खरं तर तुमची नवीन वेळ आता सुरू होत आहे. माझ्या स्वामी भक्तांनो, या संदेशाकडे फक्त एक प्रवचन म्हणून पाहू नका. याकडे स्वामींनी तुमच्या मनाला दिलेली एक हाक म्हणून पहा. कारण कधी कधी आपल्याला बाहेरून कोणीतरी येऊन सांगावे लागते की आता पुरे झाले, आता स्वतःसाठी उभे राहा. आणि कदाचित आज तोच क्षण आहे. तुम्ही किती दिवस दुसऱ्यांच्या अपेक्षांनुसार जगणार? किती दिवस प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करणार? किती दिवस तुमच्या मनातील इच्छा दाबून ठेवणार? किती दिवस लोक काय म्हणतील या एका प्रश्नामुळे तुमची स्वप्ने पुढे ढकलणार? स्वामी म्हणतात, एक दिवस स्वतःला हा प्रश्न विचारायलाच हवा, जर मी आजपासून स्वतःसाठी जगलो नाही तर माझ्यासाठी कोण जगणार? हा प्रश्न कठीण आहे, पण त्याचे उत्तर खूप सुंदर आहे. तुम्हालाच स्वतःसाठी उभे राहावे लागेल, कारण तुमच्या आयुष्यातील प्रत्येक सकाळ तुमच्यासाठी एक नवीन संधी घेऊन येते. काल जे झाले ते बदलता येणार नाही, पण आज काय करायचे हे तुमच्या हातात आहे. म्हणून सकाळी उठल्यावर कालच्या दुःखाला घेऊन उठू नका. काल कोणीतरी काय बोलले, कोणीतरी कसे वागले, कोणीतरी तुम्हाला का सोडले, कोणीतरी तुमचा विश्वास का तोडला, या विचारांनी तुमचा आजचा दिवस खराब करू नका. काल गेला, तो परत येणार नाही, मग त्याच्यासोबत तुमचा आज का जाऊ द्यायचा? स्वामी म्हणतात, ज्याने काल तुमचे मन दुखावले त्याला आज तुमच्या मनावर राज्य करू देऊ नका. हा विचार तुमच्या आयुष्याला मुक्त करू शकतो. माझ्या भक्तांनो, काही लोक तुमच्या आयुष्यात कायम राहण्यासाठी आलेले नसतात. ते काही काळ येतात, काही अनुभव देतात आणि निघून जातात. आपण मात्र त्यांना कायमचे मनात ठेवतो. त्यांच्या आठवणी, त्यांचे शब्द, त्यांचे वागणे सगळे मनात साठवत राहतो. पण मन हे कचरापेटी नाही. ज्याची गरज नाही ते बाहेर काढा. राग बाहेर काढा, द्वेष बाहेर काढा, जुने अपमान बाहेर काढा, स्वतःबद्दलचे नकारात्मक विचार बाहेर काढा आणि त्या जागी स्वामींचे नाव भरा, श्रद्धा भरा, आशा भरा, आत्मविश्वास भरा. कारण मनामध्ये तुम्ही काय साठवता त्यावर तुमचे आयुष्य कसे दिसेल हे ठरते. जर सतत भीती साठवली तर प्रत्येक संधीमध्ये धोका दिसेल. जर सतत नकारात्मकता साठवली तर प्रत्येक माणसामध्ये वाईटपणा दिसेल. पण जर विश्वास साठवला तर अडचणीतही मार्ग दिसायला सुरुवात होते. म्हणून मन बदलणे ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी सुरुवात आहे. माझ्या स्वामी भक्तांनो, तुम्हाला उंचीवर जायचे असेल तर सर्वप्रथम तुमच्या विचारांची उंची वाढवा. दुसऱ्याला खाली खेचून कोणीही मोठे होत नाही. दुसऱ्याच्या अपयशावर आनंद मानून कोणीही खरे यशस्वी होत नाही. तुमची खरी उंची तेव्हा दिसते जेव्हा तुम्ही स्वतः पुढे जात असताना दुसऱ्याच्या प्रगतीलाही मनापासून शुभेच्छा देता. स्वामींच्या कृपेने तुमच्या मनात इतकी समृद्धी निर्माण होऊ द्या की दुसऱ्याचे यश पाहून तुम्हाला असुरक्षित वाटू नये. तुम्हाला माहिती असले पाहिजे, त्याचा मार्ग त्याचा आहे आणि माझा मार्ग माझा आहे. तुलना संपवा, स्पर्धा स्वतःशी करा, कालच्या स्वतःला आज मागे टाका. हीच खरी प्रगती आहे. माझ्या भक्तांनो, तुम्हाला जर खरोखरच आयुष्य बदलायचे असेल तर एक गोष्ट करा, तुमच्या वेळेची किंमत ओळखा. ज्यांना तुमच्याकडून फक्त वेळ हवा आहे पण तुमच्या आयुष्याची किंमत नाही, अशा प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला गुंतवून ठेवू नका. तुमचा वेळ अमूल्य आहे, तुमचा दिवस अमूल्य आहे, तुमची ऊर्जा अमूल्य आहे. ती कुठे खर्च करायची हे ठरवणे तुमची जबाबदारी आहे. ज्या गोष्टी तुम्हाला ध्येयाच्या जवळ नेतात त्यांना वेळ द्या. ज्या गोष्टी तुमची मानसिक शांतता वाढवतात त्यांना वेळ द्या. ज्या माणसांमुळे तुम्हाला चांगले होण्याची प्रेरणा मिळते त्यांच्यासोबत वेळ घालवा. आणि ज्या गोष्टी तुम्हाला सतत खाली खेचतात त्यांच्यापासून अंतर ठेवायला शिका. अंतर ठेवणे म्हणजे द्वेष करणे नाही. कधी कधी शांततेसाठी अंतर आवश्यक असते. माझ्या भक्तांनो, प्रत्येक नात्याला आयुष्यभर टिकवणे हीच नात्याची खरी परीक्षा नाही. काही नाती संपली तरी त्यांच्याबद्दल मनात कटुता न ठेवणे ही सुद्धा मोठी आध्यात्मिक प्रगती आहे.
तुम्ही एखाद्याला माफ करू शकता आणि तरीही त्याच्यापासून अंतर ठेवू शकता. तुम्ही कोणावर प्रेम करू शकता आणि तरीही स्वतःचा स्वाभिमान जपू शकता. तुम्ही कोणाला मदत करू शकता आणि तरीही स्वतःची मर्यादा ओळखू शकता. हे शिकणे म्हणजे परिपक्वता. आणि हा धडा या श्रावणात स्वामींच्या चरणी शिका. माझ्या स्वामी भक्तांनो, तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला सुखी ठेवण्याची जबाबदारी फक्त तुमची नाही. प्रत्येक माणसाला स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घ्यावी लागते. तुम्ही प्रेम द्या, साथ द्या, मार्गदर्शन द्या, पण प्रत्येकाची समस्या स्वतःच्या खांद्यावर घेऊन फिरू नका. काही समस्या अशा असतात ज्या त्या व्यक्तीलाच सोडवाव्या लागतात. तुम्ही सतत दुसऱ्यांसाठी स्वतःला जाळत राहिलात तर तुमच्यातील प्रकाशच कमी होईल. म्हणून स्वतःला जपा, तुमची मनःशांती जपा, तुमची ऊर्जा जपा, तुमच्या स्वप्नांची काळजी घ्या. कारण स्वामींनी तुम्हाला हे जीवन फक्त दुःख सहन करण्यासाठी दिलेले नाही. तुम्हाला अनुभवण्यासाठी दिले आहे, शिकण्यासाठी दिले आहे, प्रेम करण्यासाठी दिले आहे, निर्माण करण्यासाठी दिले आहे आणि स्वतःची क्षमता पूर्ण करण्यासाठी दिले आहे. म्हणून तुमच्या आयुष्याला कमी समजू नका. तुमच्यात खूप मोठी क्षमता आहे. कदाचित ती अजून तुम्हालाच पूर्णपणे माहिती नाही, पण प्रत्येक नवीन प्रयत्नासोबत ती जागी होत जाईल. माझ्या भक्तांनो, जेव्हा तुम्ही स्वतःवर काम सुरू करता तेव्हा सुरुवातीला कोणी तुमची दखल घेत नाही. लोकांना तुमची तयारी दिसत नाही, पण काही काळाने परिणाम दिसू लागतात. आज तुम्ही शांतपणे अभ्यास करत असाल, आज तुम्ही शांतपणे व्यवसाय उभा करत असाल, आज तुम्ही शांतपणे बचत करत असाल, आज तुम्ही शांतपणे तुमचे कौशल्य वाढवत असाल, तर लोकांना कदाचित काहीच कळणार नाही, पण एक दिवस परिणाम बोलतील. म्हणून सुरुवातीच्या शांत काळाला घाबरू नका. बीज जमिनीखाली असताना त्याचा आवाज नसतो, पण त्यात शांततेत त्याची मुळे तयार होत असतात. तुमची तयारीही तशीच आहे. शांतपणे काम करा. सगळ्यांना सांगत फिरण्याची गरज नाही. तुमची स्वप्ने प्रत्येकाला समजावून सांगण्याची गरज नाही. काही स्वप्ने मनात ठेवा, त्यांच्यावर काम करा आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा परिणाम स्वतः बोलू द्या. माझ्या स्वामी भक्तांनो, या श्रावणात स्वतःला एक नवीन ओळख द्या. मी परिस्थितीने हरलेला माणूस नाही. मी संघर्षातून शिकलेला माणूस आहे. मी विश्वासघातामुळे तुटलेला नाही. मी अनुभवामुळे मजबूत झालो आहे. मी अपयशामुळे संपलेलो नाही. मी पुन्हा प्रयत्न करण्यासाठी तयार आहे आणि मी स्वामी समर्थांच्या कृपेवर विश्वास ठेवून पुढे चालणार आहे. ही भावना मनात निर्माण करा, कारण तुम्ही स्वतःला ज्या नजरेने पाहता त्याच नजरेने हळूहळू जगही तुम्हाला पाहायला लागते. स्वतःला कमी समजाल तर लोकही तुम्हाला कमी समजतील. स्वतःचा आदर कराल तर तुमच्या वागण्यातून तो आदर दिसेल. स्वतःवर विश्वास ठेवाल तर तुमच्या निर्णयांमध्ये धैर्य दिसेल आणि स्वतःसाठी उभे राहाल तर तुमच्या आयुष्याला दिशा मिळेल. म्हणून असा हा संदेश मनात ठेवा. तुम्ही कोणाच्या आयुष्यातील फक्त एक पात्र नाही. तुमचे स्वतःचे आयुष्य आहे, तुमची स्वतःची कथा आहे आणि त्या कथेचा पुढचा अध्याय अजून तुमच्या हातात आहे. तो अध्याय दुःखाचा लिहायचा की संघर्षातून विजयाचा, हे तुम्ही ठरवू शकता. स्वामींचे नाव घ्या, मन शांत करा, डोळ्यांसमोर तुमचे ध्येय ठेवा आणि पहिलं पाऊल टाका. कारण कदाचित तुम्ही ज्या दिवसाची वर्षानुवर्षे वाट पाहत आहात तो दिवस दुसरा कोणी घेऊन येणार नाही. तो दिवस तुम्हालाच निर्माण करावा लागेल आणि कदाचित त्या दिवसाची सुरुवात आजपासूनच होत आहे. माझ्या स्वामी भक्तांनो, आता एक क्षण शांत व्हा आणि स्वतःच्या मनाला विचारा, तुम्ही खरोखर आनंदी आहात का? की फक्त सगळ्यांसमोर आनंदी असल्याचे दाखवत आहात? तुम्ही हसता, सगळ्यांशी व्यवस्थित बोलता, घरातील जबाबदाऱ्या पार पाडता, प्रत्येकासाठी धावता, पण रात्री एकटे असताना मनात कितीतरी प्रश्न घेऊन झोपता. माझे काय? माझ्यासाठी कोण आहे? मी एवढे करूनही मला समाधान का मिळत नाही? असे प्रश्न जर तुमच्या मनात असतील तर हा क्षण स्वतःपासून पळण्याचा नाही, तर स्वतःशी प्रामाणिक होण्याचा आहे. स्वामी म्हणतात, जगाला तुमचा चेहरा दिसतो, पण तुमच्या मनातली लढाई फक्त तुम्हाला आणि स्वामींना माहिती असते. म्हणून तुमच्या दुःखाची कोणाशी तुलना करू नका. त्याचे आयुष्य माझ्यापेक्षा चांगले आहे असे समजून स्वतःला कमी समजू नका. प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात काहीतरी लढत असतो. कोणाचे दुःख दिसते, कोणाचे दिसत नाही. म्हणून दुसऱ्याच्या बाह्य आयुष्याशी आपल्या अंतर्मनाची तुलना करू नका. तुमच्या वाट्याला जे आले आहे ते स्वीकारा, पण त्यात कायमचे अडकून राहू नका. स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवून पुढे चला. कधी कधी तुम्ही एखादी गोष्ट खूप मनापासून मागता, पण ती तुम्हाला मिळत नाही.
मग तुम्हाला वाटते, स्वामी माझी प्रार्थना ऐकत नाहीत. पण कदाचित स्वामी तुमची प्रार्थना ऐकत असतात आणि म्हणूनच ती गोष्ट तुम्हाला देत नसतात. कारण तुम्ही मागितलेली गोष्ट तुमच्यासाठी योग्य नसेल. आपल्याला आज जे हवे असते ते उद्याच्या आयुष्यासाठी योग्य असेलच असे नाही. म्हणून प्रत्येक अपूर्ण इच्छेला शाप समजू नका. काही अपूर्ण इच्छा संरक्षण असतात. काही बंद दरवाजे आशीर्वाद असतात. काही विलंब तुमची तयारी असतो. आणि काही नकार तुमच्या आयुष्यातील मोठ्या होकाराची सुरुवात असतात. माझ्या भक्तांनो, तुम्ही कधी एखाद्या संधीसाठी खूप प्रयत्न केले आणि ती तुमच्या हातातून निघून गेली असेल. त्यावेळी तुम्हाला खूप वाईट वाटले असेल. पण काही काळानंतर मागे वळून पाहिल्यावर लक्षात आले असेल की ती संधी गेल्यामुळेच तुमच्या आयुष्यात दुसरी चांगली गोष्ट आली. म्हणून आज जे निघून जात आहे, त्याला पकडून ठेवण्याचा हट्ट करू नका. जाऊ द्या. जर ते तुमच्यासाठी असेल तर योग्य वेळी परत येईल. आणि जर परत आले नाही, तर समजा स्वामींनी तुमच्यासाठी त्यापेक्षा वेगळा मार्ग निवडला आहे. विश्वास ठेवा. माझ्या स्वामी भक्तांनो, या महिन्यात एक गोष्ट नक्की करा, तुमच्या आयुष्यातील अनावश्यक आवाज कमी करा. प्रत्येकाची मतं ऐकून स्वतःचा निर्णय बदलू नका. आज एकजण काही सांगेल, उद्या दुसरा काही सांगेल. प्रत्येकाचे ऐकत राहिलात तर तुमच्या आयुष्याची दिशा तुम्हाला कधीच समजणार नाही.